काल मुंबईमध्ये 300 मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे असं मला जी माहिती मिळते त्या पद्धतीनं. तरी संपूर्णपणे मुंबईत तुंबलेले आहेत, रस्ते बंद पडले आहेत, ट्रेन्स खोळंबल्या आहेत. ही सगळी अवस्था झालेली आहे. याचा अर्थ असा की मान्सून पूर्व जी तयारी करावयास पाहिजे होती ती दुर्दैवाने झाली नाही किंवा त्यामध्ये त्या कामाचा खेळ खंडोबा झाला असं म्हणलं तरी हरकत नाही आणि त्याच्यातून या जनतेला मोठ्या त्रासाला पुढं जावं लागतं आहे. ही वस्तुस्थिती आहे. मान्सून पूर्व तयारी ही फार महत्त्वाची असते मुंबईकरता. पाणी तुंबतं हे सगळ्यांना माहिती आहे, काय करावं लागतं हे माहिती असताना ही परिस्थिती होणं अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. आणि यामध्ये आमदार आहेत की अधिवेशना करता येत आहेत, मंत्री मदत पुनर्वसन मंत्री ज्या वेळेस त्यामध्ये अडकलेले आहे. याचा अर्थ असा की ज्यांच्यावर जबाबदारी असते या सगळ्याची त्यांचं व्यवस्थित लक्ष नाही किंवा त्यांनी काळजी घेतलेली नाही हे सुद्धा सिद्ध होत आहे. सर, पण वारंवार ह्या समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतंय. आता आपण पाहिलं की काल रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. मुंबईची लाईफलाईन जाम झाली आहे. खरं आहे की मान्सून पूर्व तयारी ही मुंबईकरता करावीच लागती. की यावेळेस व्यवस्थित झालेली नाही याचा अर्थ एवढाच याचा अर्थ होतो आहे. म्हणजे प्रशासन म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे. आता खरं जे लोकनियुक्त अशा प्रकारचं जे स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकप्रतिनिधी येणं आवश्यक होतं ते टाळण्यात आलं. वर्षानुवर्ष टाळण्यात आलं. कारभार झाला तो अधिकाऱ्यांचा झाला किंवा इथून पालकमंत्री आता ऑफिसेस उघडायला लागलेत निरनिराळ्या ठिकाणी. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा कधी नव्हतं ह्या गोष्टी पाहाव्यास मिळत आहेत. आणि यामध्ये प्रचंड पद्धतीनं ज्यावेळेस काम होत असतं त्यावेळेस भ्रष्टाचार होतो आणि काम मात्र होत नाही ही अवस्था आहे. याचा सगळ्या जो त्रास असतो त्यात तो त्रास सर्वसामान्य जनतेला काढावा लागतो. ही परिस्थिती आहे.